मित्रांनो, विषयाचं शीर्षक बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल की मला राजू शेट्टी शेतकरी नेते यांच्याविषयी बोलायचं आहे. मला त्यांची खरं म्हटलं तर दया येते. माणूस स्वेच्छेने स्वतःचं वाटोळं कसं करून घेतो याचं राजू शेट्टी या इतकं उत्कृष्ट उदाहरण नाही. खरंच सांगतो की डोळे म्हणजे आमचा एक मित्र दिलीप जोशी नावाचा आहे, तो म्हणायचा की आपल्या गळ्यात हार घालून जो बोकड खाटीकखान्याकडे धावत सुटलेला असतो त्याला ब्रह्मदेव पण वाचवू शकत नाही. आणि राजू शेट्टी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा असाच बळीचा बकरा बनवून टाकलेला आहे. आणि तो फक्त आता काय पवारांच्या बरोबर गेले किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर गेले म्हणून असं मी म्हणणार नाही, अजिबात नाही. राजू शेट्टी जोपर्यंत शेतकरी नेते होते तोपर्यंत ते स्वयंभूपणे जगू शकत होते, स्वयंभूपणे राजकारण करत होते. आणि त्यांनी स्वतःचा असा मतदार गोळा केला होता. शेतकरी जनमानसामध्ये त्यांच्याविषयी एक आदरणीय प्रतिमा होती, झुंजार म्हणून प्रतिमा होती. अशा माणसाची जी तारांबळ आज बघायला मिळते राजकारणात, त्याची खरोखर दया येते. मी रागाने किंवा टिंगल करण्यासाठी नाही, मी सहानुभूतीने बोलतोय. वाईट वाटतं. याचं कारण राजू शेट्टी हे राजकारणी नाहीत, तो एक कार्यकर्ता होता, एक कार्यकर्ता होता. शरद जोशी यांनी जी शेतकरी चळवळ साधारण 40 वर्षापूर्वी 4 दशकापूर्वी निर्माण केली महाराष्ट्रात, त्यातून उदयास आलेलं हे दुसऱ्या पिढीचं नेतृत्व होतं. आणि अगदी ज्या पद्धतीत शरद जोशींनी एक चळवळ उभी केली होती तसंच आणि तितक्याच मेहनतीतून राजू शेट्टी उभे राहिलेले आहेत. म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे 2004च्या निवडणुकीत पहिल्यांदा राजू शेट्टी हे आमदार म्हणून निवडून आले होते विधानसभेत. आणि तो चमत्कार होता, चमत्कार होता. खरं तर लोकशाहीतला इतका अप्रतिम प्रयोग अलीकडल्या काळात कोणी बघितला नसेल, इतका तो राजू शेट्टी त्यांच्या कुठच्या हातकणंगले किंवा गडिंगलं मला नेमकं सांगता येणार नाही, पण त्या मतदारसंघातून राजू शेट्टी निवडून आले. तो लोकशाहीतला सगळ्यात मोठा प्रयोग होता. म्हणजे केजरीवाल किंवा अण्णा हजारे त्यांचं लोकपाल आंदोलन हे पण राजू शेट्टी यांच्या पहिल्यांदा आमदार होण्याच्या तुलनेमध्ये अत्यंत क्षुल्लक गोष्ट होती, क्षुल्लक गोष्ट होती. कारण राजू शेट्टी हे जेव्हा आमदार झाले 2004 सालात, तेव्हा जनतेचा प्रतिनिधी म्हणजे जनतेने ज्याला उमेदवारी दिली, जनतेने ज्याच्या निवडणुकीचा खर्च केला आणि जनतेने ज्याला मतं दिली असा तो, त्या काळात आपण अपक्ष असतो, एकांडा शिलेदार, पण ज्या पद्धतीत ते निवडून आले तो खरंच लोकशाहीचा अप्रतिम प्रयोग होता. कारण कोणा वरिष्ठांनी, पक्षश्रेष्ठींनी, हायकमांडने तिकीट दिलं, मेहरबानीने तुम्हाला उमेदवारी मिळाली असं नव्हतं, असं नव्हतं. राजू शेट्टी पहिल्यांदा आमदार झाले, ते जनतेने त्यांना आमदार केलं होतं, जनतेनेच उमेदवार केलं होतं आणि जनतेनेच मतं दिली होती. आणि म्हणून त्या प्रयोगाला मी सर्वाधिक किंमत देतो, महत्त्व देतो. त्यानंतर त्यांच्या त्या विजयाचा कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये इतका प्रभाव पडला की 2009ची लोकसभा निवडणूक आली तेव्हा राजू शेट्टी तिथल्या लोकसभा मतदारसंघातून जिंकून आले. आणि त्यामुळे जो पहिला प्रयोग 2004 मधला होता तो किती कमालीचा यशस्वी झाला होता बघा. सगळे पक्ष, त्यांच्या संघटना आणि राजकीय हितसंबंध झुगारून तिथल्या जनतेने देशात केलेला एक तो अप्रतिम असा लोकशाहीचा प्रयोग होता. राजू शेट्टी हे पुढल्या काळात राजकारणाच्या इतके आहारी गेले की त्यांनी त्या सगळ्या लोकशाहीच्या प्रयोगाची नासाडी केली. नुसती शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना तिच्यात फूट पडली एवढ्यापुरतं मी मर्यादित म्हणून त्याकडे बघत नाही.
किंवा आज राजू शेट्टी खासदार राहिलेले नाहीत, पराभूत झाले, विधानसभेला पराभूत झाले आणि विधान परिषदेत सुद्धा राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची नेमणूक अडून पडली आहे. या विषयावर मी बोलत नाही आहे, माझं दुःख समजून घ्या मित्रांनो. आपण जे सामान्य माणसं असतो ना, या सामान्य माणसांनी इथल्या देशातल्या सगळ्या प्रस्थापित राजकीय पक्ष आणि राजकीय नेतृत्वाला शह दिला असं म्हणावं. असा 2004 मधला राजू शेट्टी यांचा विजय होता. राजू शेट्टी यांचा विजय होता कारण जनतेने वर्गणी काढून त्यांना उमेदवार केलं, त्यासाठी प्रचाराचं साहित्य उभं केलं. आज जे राजू शेट्टी यांनी गमावले ते एक आमदारकी नाही आहे मित्रांनो, एक खासदारकी नाही आहे. तो प्रयोग आणि साधारण त्याला आता आपण 17-18 वर्ष म्हटली, एक पिढी मागची गोष्ट आहे ती, एक पिढी मागची गोष्ट आहे. आणि असे प्रयोग जेव्हा फसतात तेव्हा तसा प्रयोग नव्याने व्हायला कमीत कमी 1.5-2 पिढ्या परत जाव्या लागतात. आणि म्हणून आज जे राजू शेट्टी यांच्या आमदारकीवरून चर्चा होते तेव्हा एक आमदार आघाडीतल्या एका पक्षाला, छोट्या पक्षाला देऊ केलेल्या आमदारकीमध्ये काहीतरी गफलत झाली एवढ्यापुरतं बघितलं जातं. हे चूक आहे. आणि ती चूक त्या संघटनेची नाही आहे, राजू शेट्टी यांच्या अनुयायी सहकाऱ्यांची नाही आहे, ती खुद्द राजू शेट्टी यांची चूक आहे. कारण ते कार्यकर्ता होते ते नेता झाले. आणि इथे फार मोठा फरक पडतो मित्रांनो, फार मोठा फरक पडतो की तुम्ही ज्या पद्धतीत नंतरच्या काळात महायुतीमध्ये गेलात, महायुतीत फूट पडल्यानंतर तुम्ही भाजपबरोबर राहिलात आणि मग त्यामध्ये विधान परिषद आणि मंत्रीपद यात सदाभाऊ खोतांच्या वाट्याला ते आलं आणि राजू शेट्टींच्या वाट्याला काही नाही आलं. त्यातून स्वाभिमानी संघटनेत पडलेली फूट, हे सगळं बघितलं तर एक लक्षात येतं की त्या सगळ्या राजकारणात राजू शेट्टी आपले पाय कुठल्या जमिनीवर आहे ते विसरले. त्यांचे पाय त्या शेतात, जमिनीत, शेतकरी समाजात होते. तोपर्यंत ती संघटना ही स्वाभिमानी होती आणि राजकारणावर मात करून जाऊ शकली. दुर्दैवाने पुढल्या काळात राजू शेट्टी आपण कार्यकर्ता आहोत ते विसरले. आपण सामान्य शेतकऱ्यांनी आपल्याला उभं केलेलं आपण नेतृत्व आहोत, तेव्हा त्या शेतकरी आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय आपण शून्य होतो हे राजू शेट्टी विसरले. तिथे त्यांचं नुकसान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले, हे नुकसान नाही आहे. निवडणुकांमध्ये लोक जिंकतात, पडतात, पराभूत होतात. पण ज्यावेळेला तुमचा पाठीराखा कार्यकर्ता ज्या उदात्त भावनेने तुमच्या मागे गोळा झालेला असतो, एकवटलेला असतो आणि आपल्या खिशाला चाट देऊन, पदरमोड करून तुमच्यासाठी झटत असतो, तो अशा राजकारणाने वैफल्यग्रस्त होऊन जातो, निराशाग्रस्त होऊन जातो आणि ते मोठं नुकसान असतं. तुम्ही मोठ्या पक्षातले नाही आहेत, त्या पक्षामध्ये ह्याला काढून त्याला तिकीट दिलं जातं, एकमेकांची साठमारी चालू असते. एक आमदार असतो, त्या जागी नवा कार्यकर्ता पुढे येऊन हायकमांडला पटवून तिकीट घेऊ शकतो आणि मग आधीचा आमदार नॉन प्लस होतो किंवा तो स्ट्रॉंग असेल तर परत निवडून येतो आणि नवा उमेदवार पक्षाने तिकीट देऊनही पडतो. ते सगळं राजकारण वेगळं. आणि राजू शेट्टी 2004 साली आमदार झाले ते राजकारण वेगळं. ते म्हणतात ना आपण, लोकशाही म्हणजे काय, जनतेने जनतेसाठी चालवलेलं जनतेचं राज्य. राजू शेट्टी यांचा 2004चा विजय हा तसा होता. पण या बाकीच्या प्रस्थापित कुठच्याही भाजप शिवसेना युती असेल, महायुती असेल, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असेल, या सगळ्यांच्या नादी लागत लागत राजू शेट्टी यांनी त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी चळवळ होती तिचा आत्मा मारून टाकला. आणि ते नुकसान माझ्या दृष्टीने मोठं आहे. एक आमदारकी मिळाली नाही तर राजू शेट्टी संपत नाही. शिवसेनेत सुद्धा मला कौतुक शिवसेनेचं, बाळासाहेबांच्या शिवसेनेचं का होतं, नव्हते.
69 साली 70 साली वामनराव महाडिक पहिले आमदार म्हणून पोटनिवडणुकीत निवडून आले. 71 साली ते पडले, 72 साली, आणि 72 साली एकमेव नवलकर निवडून आले, एकच आमदार होता. पुढे 14 वर्ष दुसरा आमदार येऊ शकला नाही. ना 78 मध्ये, ना 80 मध्ये, 85 मध्ये एक भुजबळ निवडून आला. तरीही त्या जवळजवळ 20-22 वर्षात शिवसेना संपली नाही. कारण शिवसेना ही आमदारांवर जगत नव्हती, आमदारांवर जोखली किंवा मोजली जात नव्हती. त्यांच्या पाठीशी बाळासाहेबांच्या किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, किती नगरसेवक आहेत, यावर बाळासाहेबांची किंमत किंवा प्रतिष्ठा नव्हती. बाळासाहेबांची प्रतिष्ठा ते बाळासाहेब आणि शिवसेना प्रमुख असण्यात होती. आणि अख्खी शिवसेना, हजारो शिवसैनिक, स्वतःचं आयुष्य झोकून देणारे शिवसैनिक बाळासाहेबांच्या एका शब्दाच्या मागे होते. ही बाळासाहेबांची ताकद होती आणि ती त्यांनी शेवटपर्यंत जपली. आज ती शिवसेना राहिली नाही असं मी म्हणतो तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे. ती शिवसेना म्हणजे काय? ती कार्यकर्त्यांची शिवसेना होती, ती संघटना होती, ती चळवळ होती. आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही चळवळ होती. पण ते या 14 मध्ये 13 मध्ये महायुतीच्या आहारी, नंतर यांच्या आहारी गेले, त्यांच्यात तूट वगैरे पडली. ही तूट कशामुळे पडली बघा, मग लक्षात येईल. ही त्या चळवळीचा, त्या संघर्षाचा आत्माच मारला गेला, आत्मा मारला गेला. आणि ते नुकसान मोठं आहे. आज ज्या वेळेला त्यांच्या काय 8 महिने 9 महिने आता राज्यपालांकडे जी 12 आमदारांची यादी पडू नये त्यामध्ये शेट्टी यांचं नाव आहे. आणि बहुधा पडलेल्या उमेदवाराला नामनियुक्त करत नाहीत वगैरे असा काही नियम दाखवल्यामुळे एक वाद सुरू झाला. आणि त्यामुळे त्यांचं नाव वगळून आता हेमंत टकले यांचं नाव राष्ट्रवादीतर्फे देण्यात आलं असं सांगण्यात आल्यामुळे राजू शेट्टी खवळले आणि त्यांनी एक प्रतिक्रिया दिली. तर त्यांना अक्षरशः पवारसाहेबांनी झटकून टाकलेलं आहे की आजही त्यांचं नाव राज्यपालांकडे पाठवलेल्या यादीत कायम आहे, राष्ट्रवादीच्या कोट्यात कायम आहे. बाकी ते काय म्हणतील ते म्हणो. किती सहजगत्या पवारसाहेबांनी राजू शेट्टी यांना झटकून टाकलं आहे बघा, किती झटकून टाकलं. कुठे स्वाभिमान राहिला, कुठे स्वाभिमान राहिला. आणि ही आमदारकी राष्ट्रवादीच्या कोट्यातून देऊ केली तेव्हा देखील राष्ट्रवादी आपला स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काय वादंग निर्माण झालं होतं मी नव्याने सांगायची गरज नाही. की संघटनेचा राजू शेट्टी विचार करत नाहीत. एका आमदारकीसाठी त्यांनी पक्ष आणि काय ती संघटना, शेतकऱ्यांचं हित हे सुद्धा वाऱ्यावर सोडले अशी तक्रार झाली. तेव्हा अखेरीस राजू शेट्टी यांना जाहीर करावं लागलं होतं की मी आमदारकीला किंमत देत नाही, संघटनेला महत्त्व आहे. अर्थात नंतर त्यांच्या सहकारी संघटना यांनीही त्यांची आमदारकी राष्ट्रवादीची असेल तरी मान्य केली आणि अजून ते 8 महिने 9 महिने काही होऊ शकलेलं नाही. पण आमदारकी पुरती त्यांची सगळी राजकीय कार्यकर्ते मर्यादित होऊन गेली की आमदारकी खासदारकी नसेल तर राजू शेट्टी काही करू शकत नाही. राजू शेट्टी तुम्ही जे काम बांधलं होतं स्वाभिमानाने आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान म्हणून त्यातून आमदारकी आली, त्यातून खासदारकी आली. खासदार किंवा आमदारकी किंवा घटनात्मक किंवा निवडणुकीतलं पद यामुळे स्वाभिमानी संघटना उभी राहिली नाही, निर्माण झाली नाही. तुमच्या भोवती जी हजारोची जनता अनुयायी जमा झाले हे आमदारकी खासदारकीमुळे नाही, हे लक्षात घ्या. आज आपण बघतो की ज्यांना निवडून येता येत नाही असे विधान परिषदेत बसलेले लोक, राज्यसभेत बसलेले लोक हे सुद्धा मोठे नेते म्हणून मिरवतात. व्यवहारात त्यांच्या मागे किती जनता आहे हा प्रश्न असतो. पण राजू शेट्टी तुमची अवस्था अशी नव्हती. तुमची आमदारकी जनतेतून आली, तुमची खासदारकी जनतेतून आली आणि ती खासदारकी आणि आमदारकी टिकवण्याच्या नादात तुम्ही ती जनता गमावली, तुमची ताकद गमावली.
काय मिळवलं ह्या सगळ्या प्रकारामध्ये बघितलं पाहिजे. पण असो, ही पार्श्वभूमी राजू शेट्टी यांची मी एवढ्यासाठी सांगितली की आपली आमदारकी ठरल्याप्रमाणे मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांनी जी संतप्त प्रतिक्रिया दिली आणि पवारसाहेबांनी त्यांना अक्षरशः काहीतरी क्षुल्लक कीटक माशी असावी तसं झटकून टाकलं, त्याचं वाईट वाटलं. कारण हा अपमान हा राजू शेट्टींचा नाही आहे. राजू शेट्टींना राजकारणात ज्यांनी स्वतःच्या पायावर आणि स्वाभिमानावर उभं केलं अशा हजारो शेतकरी आणि त्या कोल्हापूरच्या सामान्य नागरिक मतदारांचा अपमान पवारसाहेबांनी केला की आम्ही आमचा शब्द पाळला, बाकी आम्ही काय करणार, असं पवारसाहेब बोलले. पण पवारसाहेब पण केव्हा बोललेत लक्षात घ्या की जेव्हा राजू शेट्टी यांनी त्या आमदारकीच्या निमित्ताने किंवा अडलेले आपलं नाव बदललं जातं आहे यामुळे जो प्रक्षोभ व्यक्त केला होता त्यानंतर पवारसाहेब बोलले. कारण पवारसाहेबांच्याही लक्षात आलं की यांची अवकात तितकीच आहे आणि ही अवकात जर काढली गेली असेल तर ती एकट्या राजू शेट्टी या व्यक्तीची नसते, तर ज्या स्वाभिमानातून त्यांची आमदारकी खासदारकी आली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दखल घेतली जायला लागली, त्या सगळ्या चळवळीचा संघटनेचा तो अपमान असतो. काय राजू शेट्टी काय म्हणाले, म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेला करार होता, समझोता होता की एक जागा आम्हाला काँग्रेसने द्यावी, एक राष्ट्रवादीने द्यावी लोकसभेची, आणि त्या जागा येवोत न येवोत विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून आपल्याला एक जागा मिळणार, हा समझोता होता. हे राजू शेट्टींचे शब्द आहेत आणि तो शब्द राष्ट्रवादीने पाळला नाही हा त्यांचा संताप आहे, राग आहे. किंवा त्यांनी अगदी नाव न घेता प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना टोमणा मारला. पण ते काहीतरी उपरोधात बोलले असतील की सावज टप्प्यात येईपर्यंत आम्ही करेक्ट कार्यक्रम करत नाही आणि सावज टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम करतो. तर करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे एक करेक्ट कार्यक्रम असतो. हे जे सगळं राजू शेट्टी बोलले हे एखाद्या मुरब्बी आणि काय म्हणतात त्या मुरलेल्या राजकारण्याला शोभेस आहे. पण स्वाभिमानावर उभी राहिलेली शेतकरी संघटना आणि त्याच्या नेत्याला शोभेसारखं नाही आहे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही स्वाभिमानाची भाषा असते, स्वाभिमानाची भाषा असते. आणि आज कुठच्या धाग्याला लोंबकळत राजू शेट्टी बसलेत की लोकसभा निवडणुकीपूर्वी पवारसाहेबांनी सौदा केला होता, समझोता केला होता आणि त्यानुसार आपल्याला आमदारकी मिळाली पाहिजे. आणि पवारसाहेब काय म्हणतायत बघा. मग राजू शेट्टी तुम्ही पवारांनी अपमान केला असं मी म्हणणार नाही. राजू शेट्टी तुम्ही शेतकरी संघटनेचा अपमान केलाय, तुम्ही केलाय. शब्द पवारसाहेबांचे असतील पण ते पवारसाहेबांना बोलायला भाग पाडणारे राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेचा अपमान केलेला आहे. तुम्ही म्हणता की लोकसभेपूर्वी हा समझोता झाला होता, याचा अर्थ 2019च्या पूर्वी म्हणजे 2018च्या अखेरीस हा करार झालेला आहे किंवा काय तो समझोता झालेला आहे की लोकसभेच्या 2 जागा आणि त्या येवोत न येवोत विधान परिषदेची 1 जागा शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी कोट्यातून मिळणार. मला एक सांगा राजू शेट्टी की 2019च्या विधानसभेत राष्ट्रवादी किंवा काँग्रेस किंवा त्यांच्या आघाडीला बहुमत मिळणार आणि मग ते राज्यपालांकडे जी 12 आमदारांची यादी पाठवतील त्याच्यावर आपोआपच सह्या होणार किंवा ते 12 आमदार नेमण्याचा चॉईस हा सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळणार. याची काय हमी होती हो, काय हमी होती. तुम्हाला राज्यपालांच्या नियुक्त 12 पैकी 1 जागा मिळेल असा शब्द पवारसाहेबांनी दिला होता की विधान परिषदेच्या एका जागेत. कारण विधान परिषद आमदार हे फक्त राज्यपाल नियुक्त नसतात, हे 12 आमदार राज्यपाल नियुक्त असतात. पण त्याखेरीज विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जाणारे, वेगवेगळ्या स्थानीय स्वराज संस्थांमधून निवडून येणारे किंवा तुमच्या पदवीधर मतदारसंघातून, शिक्षक मतदारसंघातून निवडून येणारे आमदार असतात. तुम्हाला पवार साहेबांनी
राज्यपाल नियुक्त आमदारातला एक आमदार असं आश्वासन दिलं होतं का? आणि असेल तर मग 2 काँग्रेसच्या आघाडीला विधानसभेत बहुमत आणि सत्ता मिळणार हे पवारांना आधी कसं माहिती होतं की पवारांना युती मोडून आपण तुमच्याबरोबर येऊन सरकार बनवू असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता की आम्ही युतीत राहणार, तिथून जागा मिळवणार आणि मग बेरीज जमत असेल तर आम्ही युती मोडून मुख्यमंत्रीपदासाठी तुमच्याकडे येऊ, असं आश्वासन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पवारांना उद्धव ठाकरे यांनी दिलेलं होतं, संजय राऊत यांनी दिलेलं होतं. नसेल तर 12 नामनियुक्त आमदारापैकी एक जागा राजू शेट्टी यांना देऊ हे पवारसाहेब कसे का कबूल करू शकतात? आणि ते जर शक्य असेल तर शब्द अमित शहांनी मोडलाय आणि पाळला नाही की उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी दिलेला शब्द पाळला नाही आणि मोडला, हा पण प्रश्न राजू शेट्टी आणि पवार यांच्या या वितंड वादातून निर्माण होतो. मुद्दा असाही असू शकतो की विधान परिषदेची एक जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून, याचा अर्थ सरळ आहे की जे विधानसभेच्या आमदारातून विधान परिषदेचे आमदार निवडले जातात, म्हणजे गेल्या वेळेला आपण बघितलं उद्धव ठाकरे, नीलम गोरे, भाजपचे 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचा 1, असे 9 आमदार गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वगैरे निवडून आले बिनविरोध, मतदान न होता. ते सुद्धा विधान परिषदेचे आमदार असतात आणि त्यापैकी एक आमदार आपल्याला मिळावा ही राजू शेट्टी यांची मागणी होती का? हां, तशी मागणी असेल तर त्याविषयी शब्द देणं पवारांनी रास्त होतं. पण आपल्याला बहुमत मिळायची हमी नसताना राज्यपाल नियुक्त एक आमदाराची जागा देण्याचा शब्द पवारसाहेबांनी देणं अशक्य होतं. आणि तो असेल तर तो शब्द स्वीकारणं समझोता म्हणून हा राजू शेट्टी यांचा मूर्खपणा होता. तो पवारसाहेब, तुमचा राजू शेट्टी का रुसला, गाणं आहे ना ते, आमचा राजू का रुसला, इथे उलटं बोलावं लागतं. पवारसाहेब, तुमचा राजू का रुसला, त्याचं हे सगळं असं विवरण, विवेचन आणि विश्लेषण आहे. पण मला दुःख एका आमदारकीचं नाही आहे. कोणी शब्द दिला, कोणी शब्द पाळला, कोणी दगाफटका केला, कोणी करेक्ट कार्यक्रम केला, या सगळ्या गोष्टी माझ्या मते दुय्यम आहेत. त्यापेक्षाही ज्यांनी राजू शेट्टी आणि स्वाभिमानी संघटना जवळजवळ 17-18 वर्षापूर्वी उभी केली आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक नवा आशावाद दाखवला होता, त्याचा घातपात झाला, याचं दुःख आहे. राजू शेट्टी परतही आमदार होतील, कदाचित आणखीन परत भाजपबरोबर जाऊन खासदारही होतील. मुद्दा तो नाही. मुद्दा एक स्वयंभूतेवर उभी राहिलेली छोट्याशा कोल्हापूर किंवा त्या पश्चिम महाराष्ट्रापुरती एक शेतकरी चळवळ होती. ती स्वयंभू होती, ती कोणाची आशाळभूत नव्हती, लाचार नव्हती. तिचा आत्मा हरवला, त्याचं दुःख आहे.